नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. जुनाट आजार, पोटाचे आजार, गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, बीपी, शुगर, कफ, मूळव्याध, हातापायात मुंग्या येणे, डोळ्यांचे आजार, स्पॉन्डिलोसिस अशा अनेक जुनाट आजारांवर विना ऑपरेशन, विना दुष्परिणाम, कायमस्वरूपी उपचार करणारे डॉक्टर शार्दूल ससे यांचे गांधीनगरमधील मोहिते मळ्यात असणाऱ्या आरोग्य ॲक्युपॉइंट सेंटरमध्ये दुपारी 4 ते रात्री 9 या वेळेत आणि कोल्हापूर कळंब्यातील दत्तोबा शिंदे नगरामध्ये दररोज सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत अवश्य भेट द्या. इचलकरंजी कोल्हापूर मार्गावर आज दुपारच्या सुमारास नवमहाराष्ट्र सहकारी सूतगिरणी साजणी समोर भीषण अपघात झाला. पंचगंगा सहकारी साखर कारखान्यास ऊस वाहतूक करून रोकडीकडे जात असलेल्या ट्रॅक्टरने समोरून येणाऱ्या दुचाकीस जोराची विरुद्ध दिशेला जाऊन धडक दिली. दुचाकीवरील बापलेक जखमी झाले. मद्यधुंद ट्रॅक्टर चालकास हातकणंगले पोलिसांनी ताब्यात घेऊन कोणतीच कारवाई न करता प्रकरण मिटवण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की कोल्हापुरातील शाहूपुरीमध्ये राहणारे 45 वर्षीय विश्वनाथ पांडुरंग आरेकर हे आपल्या 11 वर्षाच्या मुलगा सुमेध याच्यासह आपल्या दुचाकी क्रमांक MS09CN0252 वरून इचलकरंजी इथं नातेवाईकांच्याकडे जात होते. ते नवमहाराष्ट्र सहकारी सूतगिरणी समोर आले असता पंचगंगा सहकारी साखर कारखान्यातून ऊस रिकामा करून रोकडीच्या दिशेने जाणारा ट्रॅक्टर क्रमांक MH23BC8649 ने इचलकरंजीकडे जाणाऱ्या दुचाकीस्वारास विरुद्ध दिशेला जाऊन जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील आरेकर पिता पुत्र गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बीड इथं राहणारा ट्रॅक्टर चालक कृष्णा माळी मद्यधुंद अवस्थेत होता. हातकणंगले पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मद्यधुंद अवस्थेतील ट्रॅक्टर चालक माळीला ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात हजर केले. पण रात्रीपर्यंत यावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे पोलिसांनी आर्थिक तडजोड करून ही घटना दडपल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. ट्रॅक्टर कृष्णा माळी यांना ट्रॅक्टरला जोडलेल्या 2 ट्रॉल्या होत्या. त्या बैलगाड्यांच्या ट्रॉल्या होत्या. त्याला परवानगी नसतानाही त्याने पोलिसांना आमिष दाखवून ऊस वाहतूक सुरू केली होती. आरटीओचे पासिंगही नाही. त्यामुळे अशी वाहने ऊस वाहतुकीस मोठ्या प्रमाणात असल्याने आरटीओ कार्यालयाने ही याची तपासणी करून बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. दरम्यान अपघातानंतर सदर ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबाला धडकला. त्यानंतर काही वेळातच विजेच्या खांबावरील वायर शॉर्ट होऊन परिसरातील गवतास आग लागली. साजणी गावचे स्थानिक नागरिक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी साजणी गावचे वायरमन राजू पाटील यांनी त्वरित वीज पुरवठा खंडित केल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.